येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये हम्पी आणि बदामी ही दोन्ही जबरदस्त ठिकाणे पाहायची आहेत. तर मी तुम्हाला सांगणार आहे 3 दिवसांचा हम्पी बदामीचा सुटसुटीत ट्रॅव्हल प्लॅन. त्यामुळे ही रील आत्ताच सेव्ह करून ठेवा. आदल्या दिवशी रात्री आपण बस मधून निघून सकाळी हम्पी मध्ये पोहोचतो. पहिल्या दिवशी आपण हम्पी मधील काही महत्वाच्या वास्तू आणि मंदिरे पाहतो. तुंगभद्रा नदीच्या किनारी असलेल्या ह्या विरूपाक्ष मंदिराचे गोपूर तब्बल 9 मजली आहे. नरसिंहाची ही सुरेख मूर्ती 22 फूट उंच असून एकाच दगडात साकारली आहे. त्याचबरोबर पहिल्या दिवशी श्रीरामाच्या हजारो मूर्त्या असलेले हजारराम मंदिर, जमिनीच्या खाली पाण्यात असलेले भूमिगत शिवमंदिर, 5 स्टेप्सची सुंदर पुष्करणी, अशी अनेक ठिकाणे आपण पाहतो. दुसरा दिवस असतो खास, कारण आपण भेट देतो अतिशय सुंदर अशा विजय विठ्ठल मंदिराला, जिथल्या खांबांमधून सप्तसूर ऐकू येतात आणि भारताच्या 50 रुपयांवरील दगडी रथ सुद्धा इथलाच बरं का. त्यानंतर तुंगभद्रा नदीमधील ही कोरॅकल राईड करून आपण तिथून 150 किलोमीटरवर असलेल्या बदामीला मुक्कामाला जातो. तिसऱ्या दिवशी चालुक्यांची राजधानी असलेल्या बदामी मधील 4 मोठमोठी मंदिरे, तलावाच्या बाजूला असलेले भूतनाथ मंदिर पाहायचे आणि तिथूनच जवळ असलेल्या पट्टदकल आणि ऐहोळेला भेट द्यायची. हम्पी बदामीची ही सहल स्वराज्य टुरिझमने येत्या 20, 21, 22 फेब्रुवारीला आयोजित केली आहे. त्यात सर्व प्रवास, चांगल्या ठिकाणी स्टे, उत्तम जेवण आणि नाश्ता समाविष्ट असेल. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व ठिकाणांची ऐतिहासिक आणि स्थापत्य विषयक माहिती तज्ञांकडून दिली जाणार आहे. तर आत्ताच ही रील आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि ह्या दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपली हम्पी बदामीची सहल निश्चित करा.